नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका. आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर एक अतिशय सोपा, प्रभावी आणि अनुभवाने सिद्ध झालेला उपाय घेऊन आले आहे. हा उपाय असा आहे की तो कोणालाही करता येईल. स्त्री, पुरुष, गृहिणी असो, नोकरी करणारे असो, विद्यार्थी असो, कोणीही हा उपाय करू शकतो. आजकाल बऱ्याच जणांच्या आयुष्यात एकच प्रश्न सतत ऐकायला मिळतो. सगळं करून पाहिलं, पण काहीच होत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल, की मेहनत करूनही कामे अडकतात, पैशांची सतत चणचण भासते, पैसा येतो पण टिकत नाही, घरात कारण नसताना वादविवाद होतात, भांडण होतंय, तणाव निर्माण होतो, सतत आजारपण लागून राहते, लग्न जमत नाहीये, लग्न झालंय पण संसारात सुख नाही, मूल होत नाही किंवा मुलांशी संबंधित त्रास आहे. कर्ज वाढत चाललेलं आहे, ऑफिसमध्ये अडचणी येत आहे किंवा कोणतीही एकच समस्या वारंवार डोकं वर काढत आहे. तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. हा उपाय तुम्हाला महिन्यातून फक्त एकदाच करायचा आहे. पण तो नियमितपणे करायचा आहे. जर तुम्ही तो दर महिन्याला मनापासून आणि श्रद्धेने केला, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, की हळू आपली परिस्थिती बदलू लागली आहे. स्वतःचं मन शांत होऊ लागलं आहे आणि अडकलेली जी काही कामे होती, ती मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. कधी-कधी असं होतं, की आपण खूप उपाय करतो, म्हणजे योग्य क्रम नसतो त्याला. म्हणून मी नेहमी सांगते, जर काहीच काम करत नसेल, तर सगळ्यात आधी हा उपाय करून बघा. चला तर मग मित्रांनो, आता एकही स्टेप न चुकवता उपाय समजून घेऊया. उपाय कधी आणि कसा करायचा ते पहिलं ऐकून घ्या. तर बघा मित्रांनो, हा उपाय महिन्यातील कोणत्याही एका शनिवारी करायचा आहे. का? शनिवार का? तर शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो आणि शनी कर्म पाहतो, अडथळे आणि न्याय यांच्याशी संबंधित असतो. तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. दर महिन्याला हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. दर महिन्याला हा उपाय झालाच पाहिजे. एका महिन्यात केला आणि पुढच्या महिन्यात जर तुम्ही विसरलात, तर तुम्हाला जे पाहिजे, जे अपेक्षित परिणाम पाहिजेत, ते मिळणार नाहीत. तर त्यामुळे नियमित करण्याचा प्रयत्न करा. हे खूप महत्वाचं आहे. तर असे केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते. नकारात्मकता तुमच्या मनातील, शरीरातील किंवा घरातील कमी होते. समस्या हळू कमी होऊ लागतात. तर हे करून बघा आणि नंतर तुमचा जो काही अनुभव आहे, तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल. तर पहिला स्टेप, घरातील दरवाजे तुम्हाला चेक करायचे आहेत. शनिवारी सर्वात आधी तुमच्या घरातील सर्व दरवाजांकडे तुम्ही लक्ष द्या. घरातील प्रत्येक दरवाजाची कडी आहे ती चेक करा. जर तिथे गंज पकडला असेल तर तिथे तुम्हाला तेल सोडायचं आहे. तर तेल कोणतेही चालेल. मोहरीचं तेल घ्या, तिळाचं तेल घ्या किंवा अगदी साधे स्वयंपाकाचं तेल सुद्धा चालणार आहे. यामागे एक खोल अर्थ आहे. म्हणजे काय बघा, दरवाजे म्हणजे ऊर्जा येण्याचा मार्ग घरामध्ये. ओके. तर जेव्हा दरवाजेमधून आवाज येतो, कडीचा आवाज येतो किंवा दरवाजा उघडल्यावर आवाज येतो, तेव्हा आयुष्यातील अडथळे, आपल्या आयुष्यात सुद्धा अडथळे निर्माण होतात. तर याच वेळी तुम्हाला त्यामध्ये तेल सोडायचंय. घरामध्ये जर धूळ जमा झाली असेल, कोळ्यांची घरं असतील, तर ते पूर्णपणे तुम्हाला साफ करायचे आहेत. आणि घरातील भिंतीमध्ये जर भिंती स्वच्छ नसतील, पेनाचे ओरखडे असतील, शाईचं काही डाग राहिले असतील, तर ते तुम्हाला साफ करायचं आहे. आता दुसरी स्टेप, तुम्हाला काय करायचंय, लिंबाचा एक दिवा लावायचा. एक ताजं लिंबू घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला मधोमध कापायचं आहे. त्यातील रस काढून घ्या. तो वापरू शकता. उरलेले जे साली आहेत त्या उलट्या करून त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, कोणतेही तेल तुम्ही त्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे. शक्य असल्यास बाहेरच्या साईडने लावा. नसेल, जर तुम्हाला बाहेरच्या साईडने लावायचं नसेल, तर दरवाजाच्या आतल्या साईडने लावा. कोणत्याही दिशेने तुम्ही लावू शकता. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवायची आहे, की माझ्या घरातून सर्व नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाऊ दे. संध्याकाळनंतर लावलेला दिवा विशेष तुम्हाला प्रभावी ठरणार आहे. आता तिसरी स्टेप काय करायची आहे, तर घरातील ऊर्जा तुम्हाला थोडीशी हलवायची आहे. घरातील किमान 9 वस्तू असतील तर ते हलक्या हाताने हलवा.
उदाहरणार्थ म्हणजे बघा, सोफा असेल, टेबल असेल, पलंग असेल, कपाट आहे, फ्रिज आहे, टीव्ही किंवा टेबल असेल, ते तुम्हाला थोडंसं हलकंसं हलवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 27 वस्तू हलवल्या तर उत्तम असणार आहे. फक्त थोडीशी हालचाल करायची आहे आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवून द्यायचंय. यामुळे काय होईल, तर घरात जी अडकलेली ऊर्जा आहे ती पुन्हा वाहू लागते. जसे शरीराला व्यायाम लागतो, तसेच घरातील या वस्तूंना सुद्धा हालचाल करणे खूप गरजेचं आहे. आता चौथी स्टेप काय करायची आहे, घरातील अनावश्यक वस्तू सोडून द्यायच्या आहेत, टाकून द्यायच्या आहेत. हा स्टेप खूप महत्वाचा आहे. बघा, घरात जर जुने पेपर असतील, वर्तमानपत्रे असतील, वर्षानुवर्ष न उघडलेली पुस्तकं असतील किंवा नको असलेले फोटो किंवा फाटलेले किंवा एखाद्या दुःखद आठवणी देणारे जे फोटो आहेत, न वाचलेली पत्रे असतील, किंवा जुनी ग्रीटिंग कार्ड्स असतील, रिकामे बॉक्स आहेत, डब्बे आहेत, बाटल्या आहेत, हे सगळ्या घरातून ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. आजकाल काय होतं बघा, आजकाल फोटो डिजिटल ठेवता येतात. ओके, डिजिटल ठेवू शकता. आठवणी मनात ठेवा, वस्तूंमध्ये अडकून राहू नका. घर मोकळे झाले की मनही आपलं मोकळं होतं. त्यामुळे ते वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आता 5वा स्टेप बघा. आता हा नारळ घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शेंडी असलेला एक नारळ घ्या. तो दोन्ही हातामध्ये धरून डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्ही ज्या देवाला मानता, ज्या देवावर, गुरूवर विश्वास ठेवता, त्यांना मनापासून सांगा, की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी आहे, संकटे आहे, नकारात्मकता आहे, ती दूर करा. मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवत आहे. हे तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला देवघरात ठेवून द्यायचा आहे. जी शेंडी आहे ती तुमच्या दिशेला असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर हा नारळ जो तुम्ही आहे तो 3 दिवस सतत ठेवा आणि तिसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर जर तो नारळ तुम्हाला खराब वाटला किंवा त्यामध्ये काही तुम्हाला नारळ खराब दिसत असेल, तर तुम्ही काय करायचं हे बघा. लगेच तो नारळ घराबाहेर एखाद्या झाडाखाली किंवा मातीमध्ये ठेवून देऊ शकता. ओके, तर हा नारळाचा उपाय करा. उपाय हा खूप प्रभावशाली आहे. 3 दिवस सतत तो देवघरात नारळ ठेवायचा आहे. आता 6वी स्टेप काय करायची आहे, शुद्धीकरण करायचं आहे. काय करायचंय, देवघरात तुम्ही 5 अगरबत्त्या किंवा 5 कापूर किंवा धूप लावायचं आहे. देवघर नसेल तर ईशान्य जिथे कोपरा आहे तिथे तुम्ही हे क्रिया करू शकता. तर सुगंधामुळे काय होतं, वातावरण हलकं होईल आणि घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढणार आहे. तर हे करून बघा. आता 7वी स्टेप काय आहे, मीठ आणि लिंबू घेऊन घरामधील फरशी पुसायची आहे. घरामधील फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. जाडं मीठ टाकू शकता, घरातील जे काही मीठ वापरतात ते टाकू शकता आणि थोडासा लिंबूचा रस टाका आणि याने फरशी पुसा, घर साफ करा. यामुळे घरातील निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती बाहेर जाईल आणि घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तर ही खूप महत्वाची स्टेप आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचंय, 7वी स्टेप सांगते. तर यामध्ये काय करायचंय बघा, सर्वात महत्वाची स्टेप असणार आहे. तर तुम्ही काय करा, तर त्या दिवशी काय करायचं, शनिवारी काय करायचं आहे, महत्वाची स्टेप ऐका. शनिवारी तुम्हाला पक्षी असो, गाय असो, कुत्रे, मुके प्राणी जे आहेत, मुंग्या आहेत, यांना तुम्ही अन्न द्यायचं आहे. भात, पोळी, ब्रेड, चपाती, बुंदी, जे काही शक्य असेल त्या गोष्टी तुम्ही शनिवारी द्यायचा प्रयत्न, रोज दिलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त शनिवारी देण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास गरिबांना स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्न खाऊ घाला. हे सर्वात मोठे पुण्य आहे. ओके, तर हे सर्व उपाय जे मी सांगितले आहेत ते सात्विक आहेत. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. श्रद्धेने करा, संयम ठेवून करा आणि सातत्याने करा. महिन्यातून एकदा करायचं आहे, दर महिन्याला करा. तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची स्वतःची काळजी घ्या आणि हे उपाय करत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.